कुळा म्हणून काय करता? सिनेमे पाहणे, गाणी ऐकणे? हा, गाणी ऐकत मी घरातली कामं करते. मग रेडिओवर असतात का? हा, रेडिओ लावून ठेवलेला असतो. पिक्चरला नाही जात? आधी बघायचे, आता फार नाही. शेवटचा कुठला पाहिला होता? धुरंधर पाहिला, नाच ग घुमा पाहिला. नाच ग घुमा, झिम्मा नाच ग घुमा. वा, बेस्ट. टीव्ही सिरियल झी मराठी वगैरे? हो, बघते ना. झी मराठी पाहता आपला हा कार्यक्रम? हो हो, आता तुम्ही स्वतः सुरुवातीपासून बघते. म्हणजे प्रशांत दामले सर करायचे तेव्हापासून. चला पुढची कृती करूया. काय करायचंय आता? हे सगळं घालूया आपण. तुम्हाला चमचा देतो. कांदा, कांदा, काकडी, काकडी. बेस्ट. मी तुम्हाला खात्री देतो, तुमचा हा पदार्थ बघून घराघरातल्या महिला पुरुष हा पदार्थ करतील की नाही याच्याविषयी मी एक वेळ साशंक आहे. पण घराघरातल्या बायका नक्की म्हणतील आम्हाला मृणालिनी ताईंसारखे कंगन घेऊन या. सुंदर आहेत फार तुमचे कंगन. आणि ही साडी माझ्या मुलीनी दिली आहे तिच्या पहिल्या पगारात. अरे वा, हो. किती भारी. काकडी, टोमॅटो, कांदा आणि चिंचेची चटणी. हो. भेळ आहे म्हटल्यानंतर त्याला आपण भेळीसारखं मिक्स करू थोडं. हो. त्याला घुगऱ्या पण म्हणतात. घुगऱ्या? हो. पुढे काय? चाट मसाला. आहा, तोंडाला पाणी सुटलं. हो, मुलांना थोडस खायला आकर्षक. काही सगळ्यांना आवडते हो, मुलांचं काय आणि सांगायला. शेव घालूया. घाला घाला. बेस्ट. कोथिंबीर थोडी. मस्त ताजी ताजी कोथिंबीर. तुम्हाला माहितीये विदर्भात त्याला सांबार म्हणतात. हो, कोथिंबीरीला. हा. घाला. अप्रतिम. थोडी मला शेव जास्त आवडते ना, हा, म्हणून शेवेचा जरा अजून मारा करूया. आणि एक सजावट आपली छान दिसावी म्हणून आपण यात डाळिंबाचे दाणे घालू शकतो. अरे घालायलाच पाहिजे. कैरी किसून घालू शकतो. फार छान लागेल. आता बघा बरं मृणालिनी मॅडम कसं दिसतंय. छान. क्या बात है. हुरड्याची भेळ अप्रतिम. बघा हे असे पदार्थ ना, ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आज मला काही हेवी खायचं नाहीये, वरण भात नकोय किंवा पोळी भाजी नकोय, त्यावेळेला असा पदार्थ केला, बाउलमध्ये घेतला, हो, पोटही पोटही भरतं पण अंगाला फार असं चढतही नाही. संध्याकाळच्या भुकेला परफेक्ट आहे. विशेषतः जे डाएट करतात, डाएट कॉन्शियस आहेत, त्यांनी हा पदार्थ नक्की करून पाहावा. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला फार त्रास होईल असं काहीच नाहीये. मी हे खाऊन बघू का? हो हो, चालेल ना? हो, नक्की. तुम्ही पण एक घास घ्या. हा, खूप छान, अतिशय उत्कृष्ट. मोठा घास घ्या. बोलता आलं नाही पाहिजे एवढा मोठा घास घ्या. आणि मी मदत केल्यामुळे त्याला 4 चान लागले. हो हो. काय वाटतं तुम्हाला? चव छान आली तुम्ही केल्यामुळे. फारच छान. वा. आम्ही केलेली आहे हुरड्याची भेळ. लागणारं साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. हुरड्याची भेळ. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 20 मिनिटे. 2 ते 3 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेला हुरडा 1 वाटी, भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी, भिजवलेला हरभरा अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 छोटी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 छोटी वाटी, बारीक शेव आवडीनुसार, बारीक चिरलेली काकडी 1 छोटी वाटी, कांदा लसूण मसाला 2 ते 3 चमचे, चिंचेची चटणी 2 चमचे, मीठ चवीनुसार, चाट मसाला आवडीनुसार, हिंग अर्धा चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, कढीपत्ता 5 ते 6 पानं, कोथिंबीर आवडीनुसार. कृती: प्रथम एका कुकरमध्ये भिजवलेला हुरडा, भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेला हरभरा थोडं पाणी आणि मीठ घालून एक शिट्टी काढून घ्या आणि नंतर 10 मिनिटांसाठी मंद आचेवर वाफवून घ्या. आता एका कढईत तेल घाला. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि वाफवलेलं मिश्रण घालून परतून घ्या. आता त्यात कांदा लसूण मसाला, मीठ घालून झाकण लावून शिजवून घ्या. मिश्रण गार झालं की एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला टोमॅटो, चिंचेची चटणी, चाट मसाला,
बारीक शेव आणि वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. हुरडा भेळ तयार. तुम्हाला एक माहिती देतो मृणालिनी मॅडम, की आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये रोज एका सुपर फूड विषयी माहिती देतो प्रेक्षकांना, खवय्यांना. आणि आज आम्ही जे सुपर फूड निवडलंय माहिती देण्यासाठी तो आहे हुरडा. हा हुरडा मॅग्नेशियम, लोह म्हणजे आयर्न आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. कोवळ्या अवस्थेत असल्याने यातील पोषक तत्वे शरीरात लवकर शोषली जातात. पचनासाठी हुरडा अत्यंत पोषक आहे. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर म्हणजे शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन सुद्धा या हुरड्यामुळे नियंत्रित राहतं, कारण हुरडा खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं पण डंब वाटत नाही. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास हुरडा हा एक हेल्दी स्नॅक्स ठरू शकतो. हुरडा हा नेहमी कोळशावरती भाजून त्याच्यासोबत लसूण, खोबरं, दाण्याची चटणी, दही किंवा गूळ घेऊन खाल्ला जातो, ज्यामुळे त्याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढते. थोडक्यात अजिबात नका करू आरडाओरडा, रोज खात जा ज्वारीचा हुरडा. विश्रांतवाडी पुणे इथून आपल्याकडे आज मृणाल सूर्यवंशी या मॅडम इकडे आल्या आणि फार छान वाटलं. तुम्ही आम्हाला एक पौष्टिक पदार्थ करून दाखवला. मला खूप छान वाटलं. खूप वर्षापासून बघते मी हा कार्यक्रम, अगदी सुरुवातीपासून. मग त्यात कधी येईन मी असं वाटलं नव्हतं, पण आज आले मी. खूप आनंद होता आजीच्या मला. हातची रेसिपी घेऊन. हो हो, आजीच्या हातची रेसिपी इतरांशी शेअर करता आली, त्याचा आनंद आहे. थँक्यू सो मच. आम्हाला फार छान वाटलं तुम्हाला भेटून. जाता जाता तुम्हाला एक आम्हाला गिफ्ट हॅम्पर द्यायचंय. पण मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये तुमची अशी काही ठराविक भांडी आहेत जी तुम्हाला लागतातच स्वयंपाकघरात? हो, कुठलं एखादं उदाहरण? कढई वगैरे. कढई वगैरे. किंवा माझ्या आईच्या हातचं ना चहाचं भांड आहे. माझी आई बाकी कुठलाही पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात करेल, चहाचं भांड तेच हो पाहिजे, हो हो. त्याच्यातच चहा झाला पाहिजे. काय तिला ती धारणा असते आणि त्यात त्या तिखट काही आपण करत नाही. अजिबात नाही. नाही. ते दुसऱ्या कशाला ती वापरतही नाही. नाही, ते नाही. चहाचंच भांड. चहाचं. पुढचं गिफ्ट देणार आहे त्याआधी मला सांगा, तुमच्या घरच्या शोकेस मध्ये काय ठेवलेलं आहे? माझ्या मुलीनी पेंटिंग केलेले आहेत. अच्छा, मोठ्या मुलीने का छोट्या मुलीने? मोठ्या. अच्छा, ते कुठे हॉलमध्ये आहे का? हो. तुम्ही काही पेंट वगैरे केलेलं आहे? हा, मी पण करायचे. अच्छा. मग आता एक काम करा, तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये, हॉलमध्ये जिथे लोक आले की ती जागा दिसते ना, अशा ठिकाणी हे ठेवा. हे घरी ठेवा. हो. लोकांना आलं की ते दिसलं पाहिजे. अरे हे कधी आलं, मग तुम्ही सांगा मी तिकडे जाऊन आले. छान वाटलं. तुम्हाला नमस्कार. पुन्हा येत राहा. थँक्यू सो मच. चला खवय्यांनो, या गोड क्षणांनंतर आता आजचा भाग पूर्ण करण्याची वेळ झालेली आहे. पण पूर्ण झालेला भाग पुन्हा सुरू होणार उद्या दुपारी 2:30 वाजता आणि येणार वेगळ्या घरची वेगळी चव इथे या मंचावरती. तुम्हालाही ती पाठवायची असेल तर आपल्या घरातल्या सदस्यांना सांगा. नंबर आम्ही सारखा देतोय, त्याच्यावरती संपर्क करा आणि तुमच्या घरची चव इकडे आवर्जून घेऊन या. पात्र आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. बाय.